संत निरंकारी मिशनच्या वतीने निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या दिव्य शिकवणीतून प्रेरणा घेत त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून 23 फेब्रुवारी रोजी परमश्रद्धेय सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट अमृतचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला, ज्या अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन हे अभियान राबवून देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 900 शहरांमध्ये 1600 पेक्षाही अधिक ठिकाणी जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली। नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील सेक्टर 12E मधील खैराणे गाव तलावाची स्वच्छता करण्यासाठी निरंकारी मिशनच्या शेकडो भक्तगण व सेवादल स्वयंसेवकांनी भाग घेतला। यावेळी महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील या अभियानाला आवर्जून भेट दिली। संत निरंकारी मिशनच्या मानव कल्याणाच्या कार्याचे कौतुक केले। या अभियानाअंतर्गत आज मुंबई महानगर प्रदेशातील अनेक चौपाट्या, समुद्र किनारे, तलाव, नदी किनारे यांची स्वच्छता करण्यात आली आहे। आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणाले। ज्या संतानं धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, वर्णाच्या, वर्गाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म जगामध्ये निर्भयतेने जगावा अशी इच्छा व्यक्त केली, त्या महान संताचा आज आठवणीचा दिवस। त्या निमित्तानं स्वच्छ भारत जी मिशन आहे म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची, त्या भागापैकी एक म्हणजे प्लास्टिक मुक्त गाव आणि दुर्गंधी मुक्त गाव। आज संत निरंकारी समूहामध्ये काम करणारे अनेक भाविक, ज्याला म्हणजे सेवक म्हणूया, आज मोठ्या संख्येनं सकाळपासून या खैरणे तलावामध्ये आले। त्यांनी खैरणे तलावातली सगळी घाण काढली, जो 10 टन घाण काढल्याचे मला सांगण्यात आलं। आणि अशा प्रकारचे सगळ्यांसाठी आपलं स्वतःचं जीवन व्यतीत करणं हे सगळ्यांना जमत नाही, आणि म्हणून कुठल्या तरी विचारात सरसी हारीत झाल्यानंतरच माणूस या गोष्टी करू शकतो। संत निरंकारी महाराजांनी जी केलेली सेवा आहे ती जनतेच्या चरणी रुजू झालेली आहे, आणि भविष्यकाळामध्ये त्यांचे सर्व सेवक देशाच्या जागृतीकरता, देशाच्या विकासाकरता आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र आता थांबणार नाही ही भूमिका घेतलेली आहे। म्हणजे महाराष्ट्र सर्व बाबतीमध्ये प्रगतीच्या पथावर राहील। आवाज स्टुडिओसाठी पुरुषोत्तम कनोजियासह पंकज बेनवंशी, रिपोर्ट नवी मुंबई।